नारळी पौर्णिमेपासून तुमच्या आयुष्यात नवीन दरवाजे खुले होणार आहेत का? तुमच्या आयुष्यात यश, पैसा आणि समृद्धीचे नवे मार्ग खुले होणार आहेत का? श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा हा विशेषतः कोकण किनारपट्टीच्या परंपरेतील महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी समुद्रदेव वरुण राजाची पूजा करून नारळ अर्पण करण्याची प्रथा, रूढी, परंपरा आहे. पण ज्योतिषीय दृष्टिकोनातून या पौर्णिमेचा 5 राशींवर विशेष प्रभाव पाहायला मिळतोय. या 5 राशींना यश, पैसा, करिअर आणि समृद्धीच्या संधी मिळू शकतात का? आणि यामध्ये तुमची रास आहे का? असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत. आपण आज जाणून घेणार आहोत नारळी पौर्णिमा आणि या दिवशी कोणत्या राशींना सकारात्मक संकेत मिळत आहेत. नारळी पौर्णिमा ही श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. जनरली महाराष्ट्राच्या कोकण भागात या दिवशी समुद्रदेव वरुणाला नारळ अर्पण करून सुरक्षितता आणि समृद्धीची प्रार्थना केली जाते. आणि कोळी बांधव, मच्छीमार समाजासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे, कारण या सणानंतर मासेमारीचा नवीन हंगाम सुरू होण्याची परंपरा आहे. नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करण्याची परंपरा तर सांगितलीच, नारळाला शुभ आणि पवित्र मानले जाते. या दिवशी वरुणदेवाची पूजा करून समुद्र शांत राहावा, तसेच प्रवास सुरक्षित व्हावा आणि नवीन मासेमारी हंगाम समृद्ध जावा अशी प्रार्थना मनोभावे केली जाते. काही ठिकाणी या दिवशी नारळी भात तयार करण्याची सुद्धा परंपरा आहे. आता पाहूया या 5 भाग्यवान राशी कोणत्या आहेत. सर्वप्रथम आहे वृषभ राशी. या राशीला नारळी पौर्णिमेच्या काळामध्ये आर्थिक बाबतीमध्ये सकारात्मक विचार करण्याची वेळ येऊ शकते. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळेल, वरिष्ठांकडून शाबासकीची थाप मिळेल, एखादं इन्क्रिमेंट किंवा बोनस आपल्याला मिळू शकतो, इन्सेंटिव्ह मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन संपर्क मिळतील. गेल्या काही दिवसापासून एखादा आर्थिक प्रश्न खूप अडकलेला आहे किंवा रखडलेला आहे, तर त्यासाठी तुम्ही परत प्रयत्न सुरू करा. यश हमखास दिसते आहे. वृषभ राशीसाठी संधी मिळाली तर ती योग्य नियोजनाने स्वीकारा, मात्र अनावश्यक खर्च आपल्याला टाळावा लागेल. दुसरी रास आहे ती कर्क. या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ कुटुंब, आर्थिक स्थैर्य आणि करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. नोकरीमध्ये आपल्याला नवीन जबाबदारी मिळेल, नवीन पदही मिळू शकते, प्रमोशन सुद्धा होऊ शकते. आणि व्यवसायामध्ये जुने एखादं काम असेल तर ते पुन्हा सुरू होऊ शकते. थांबलेलं, अडकलेलं, रखडलेले कुठलेही काम असतील तर ते सुरू होऊ शकते. घरामध्ये एखादे शुभ कार्य ठरेल. आर्थिक बाबतीत थोडी स्थिरता जाणवू शकते. जुने प्रयत्न सोडू नका, त्यातूनच नवीन संधी आपणास मिळणार आहे. तिसरी रास आहे ती म्हणजे सिंह. सिंह राशीचा तर हा काळ आत्मविश्वास आणि करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिसतोय. तुमच्या कामाची दखल वरिष्ठांकडून घेतली जाईल, त्याचे आपल्याला परिणामही दिसतील. शाबासकीची थाप, इन्क्रिमेंट, बोनस किंवा प्रमोशन अशा गोष्टी आपल्या या कालावधीनंतर होऊ शकतात. नोकरीमध्ये नवीन जबाबदारी किंवा नवीन प्रोजेक्टही दिला जाईल किंवा एकापेक्षा अधिकही प्रोजेक्ट दिले जातील. तुम्ही एखाद्या नवीन कामाचा विचार करत असाल तर योग्य प्लॅनिंग करून पुढे जाऊ शकता. मागे वळून बघण्याची काही गरज नाही. तुमची क्षमता दाखवण्याची हीच वेळ आहे. चौथी राशी आहे ती तुळ रास आहे. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी नारळी पौर्णिमेच्या काळामध्ये नातेसंबंध, नेटवर्किंग आणि आर्थिक नियोजन अतिशय महत्त्वाचं आहे. नवीन व्यक्तींचे संपर्क होईल, व्यवसायात पार्टनरशिप किंवा नवीन क्लायंट मिळतील, नवीन ॲग्रीमेंट होईल आणि ॲग्रीमेंटप्रमाणे कामही सुरू होईल. त्यातून आपल्याला ॲडव्हान्सही मिळेल. अशा पद्धतीने आपल्याला पैसा निर्माण होईल. नोकरी करणाऱ्यांना कामामध्ये नवीन संधी मिळतील. एखादं ॲप्रायझल किंवा प्रमोशन किंवा एखादा अडकलेला बोनस किंवा रखडलेलं इन्क्रिमेंट आपल्याला मिळेल. पण कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्या, तज्ज्ञांचा सल्ला घ्या, घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या. त्याशिवाय पुढे जाऊ नका. योग्य व्यक्तीशी झालेला एक संवाद तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण करेल. मकर राशीसाठी हा काळ आर्थिक स्थैर्य, करिअर या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल आणि त्याची पावतीही दिली जाईल. मग ते प्रमोशन असेल, पद असेल, प्रतिष्ठा असेल. आपल्या कामाप्रमाणे मनाप्रमाणे जर पगार मिळत नसेल तर तोही मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर पैसे कुठे अडकले असतील किंवा रखडले असतील किंवा मिळतच नसतील तर ते मिळण्याची कोंडी फुटू शकते. एखादा जुना आर्थिक व्यवहारही पूर्ण होईल. नवीन इन्कम सोर्स तयार करण्याचा विचार असेल तर प्लॅनिंग सुरू करण्यासाठी तर हा काळ अत्यंत छान वाटतोय. शनीचा प्रभाव असलेल्या मकर राशीने फक्त संयम आणि शिस्त सोडू नका. हळूहळू मिळणारी प्रगतीच पुढे तुम्हाला मोठे स्थैर्य देणार आहे. आता बाकीच्या राशींवर काय परिणाम होणार आहे तर मेष राशीला मेहनतीला गती मिळेल. आर्थिक निर्णय मात्र विचारपूर्ण घ्यावे लागतील. मिथुन राशीला नवीन कॉन्टॅक्ट आणि कम्युनिकेशनमधून करिअर अपॉर्च्युनिटी मिळेल, बिझनेस अपॉर्च्युनिटी मिळतील किंवा पार्टनरशिप होईल. कन्या राशीसाठी आर्थिक नियोजन आणि बचतीवर लक्ष दिल्यास फायदा होईल. वृश्चिक राशीला जुनी रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, यश हमखास मिळेल. धनुराशीसाठी नवीन काम किंवा नवीन शिकण्याची संधी उपलब्ध होईल.
कुंभ, व्यवसाय आणि पार्टनरशिपमध्ये सावधपणे पुढे जा. तज्ज्ञांचा सल्ला घ्या. वरिष्ठांशी या किंवा वडीलधाऱ्यांशी सल्लामसलत करा. मीन राशीने सातत्याने प्रयत्न केलेल्या कामामध्ये हळूहळू आर्थिक स्थैर्य मिळेल. असेच कॉन्फिडन्सने पुढे जा. आता विशेष उपाय सांगतोय. नारळी पौर्णिमा आहे, म्हणजेच श्री भगवान विष्णू दत्त महाराज आणि देवी यांचा दिवस मानला जातो. या दिवशी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवायाचा आपण जप करू शकता. ओम विष्णवे नमः याचा जप करू शकता, किंवा दुर्गा सप्तशतीचा एखादा पाठ केला तर अतिशय उत्तम. कारण पौर्णिमा आहे, देवीचा दिवस आहे. देवीची खडा नारळाने ओटी भरा आणि संकल्प करा की माझ्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि स्थैर्य मिळू दे. त्याचप्रमाणे गुरुदत्तांना किंवा भगवान विष्णूंना किंवा तिरुपती बालाजीचा फोटो असेल किंवा आपल्याकडे सत्यनारायणाचा जरी फोटो असेल तरी चालेल, विठ्ठल रुक्माईचा जरी फोटो असेल तरी चालेल, तर नारळ अर्पण करा, तो फोडा, त्याचा प्रसाद सगळीकडे वाटा. यश आपणास हमखास मिळणार आहे. जर समुद्रात नारळ अर्पण करणार असाल तर आजूबाजूच्या परिस्थितीचा आधी आढावा घ्या आणि त्याप्रमाणे पुढे जा. नियमांचे आणि शिस्तीचे पालन करा. मित्रांनो, नारळी पौर्णिमा म्हणजे अचानक पैसा मिळेल असा दावा करण्याचा दिवस नाही, पण साधारण पंचांगातलं जे काही ग्रहमान आहे किंवा ग्रहांची जी स्थिती आहे त्यानुसार सांगितलेले हे मार्गदर्शन आहे. प्रत्येकाच्या कुंडलीप्रमाणे त्याचा परिणाम कमी अधिक असू शकतो. प्रत्येक व्यक्तीच्या जन्मकुंडलीनुसार त्याचे परिणामही वेगळे असू शकतात. तर मंडळी, या नारळी पौर्णिमेच्या काळात विशेष लक्ष ठेवायच्या राशी म्हणजे वृषभ, कर्क, सिंह, तूळ आणि मकर या राशींना छप्पर फाडके यश, पैसा, करिअर आणि समृद्धीच्या दृष्टीने सकारात्मक संधी मिळू शकतात असा साधारण ग्रहमान आहे. तुमची रास या 5 राशींमध्ये आहे का? कॉमेंटमध्ये नक्की लिहा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. अशाच पंचांग, ग्रहगोचर, राशी भविष्य आणि धार्मिक माहितीसाठी आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.